नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापिका डॉक्टर सुनीता आत्माराम टेंगसे, कैलासवासी रमेश वरपुडकर कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सोनपेठ येथे समाजशास्त्र विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहे। मागील व्हिडिओमध्ये आपण आदिवासी समाजाचा अर्थ आणि आदिवासी समाजाची वैशिष्ट्ये जाणून घेतलेली आहेत। आज आपण आदिवासी समाजाचे बदलते स्वरूप जाणून घेणार आहोत। आदिवासी समाज म्हणजे जो समाज हा प्रगतीपासून दूर आहे, नागरी आणि ग्रामीण समाजापासून दूर असणारा, डोंगरात आणि दऱ्याखोऱ्यामध्ये वास्तव्य करणारा, जंगलात वास्तव्य करणारा समाज म्हणजेच आदिवासी समाज होय। आदिवासी समाजामध्ये विविध जमाती आपल्याला पाहावयास मिळतात। आदिवासी समाज हा जंगलात राहत असल्यामुळे तो ग्रामीण आणि नागरी समुदायाशी जास्त संबंधित नसलेला आपल्याला पाहायला मिळतो। जगात काय घडते आहे याची आदिवासी समाजाला कोणतीही कल्पना नसते, त्यामुळे आदिवासी समाज हा कोणत्याही प्रकारची गतिशीलता ही आपल्याला त्या समाजात निर्माण झालेली पाहावयास मिळत नाही। त्यामुळे या समाजात परिवर्तन होत नव्हते। आदिवासी, ग्रामीण, नागरिक या तिन्ही समाजातील गतिशीलता आणि परिवर्तन या संदर्भाने आपण जेव्हा विचार करतो तेव्हा असे आढळून येईल की आदिवासी आणि ग्रामीण समुदायाच्या तुलनेत नागरी समुदाय हा अधिक गतिशील आणि परिवर्तनशील आहे। आदिवासी आणि ग्रामीण समाजाचा विचार केला असता आदिवासी समुदायापेक्षा ग्रामीण समुदाय हा अधिक गतिशील आहे। आदिवासी समाज हा परिवर्तनापासून या ठिकाणी दूर असलेला आपल्याला पाहायला मिळतो। आदिवासी समाजात परिवर्तन घडून आलेले नव्हते, याचाच अर्थ ग्रामीण आणि नागरी समुदायापेक्षा आदिवासी समुदाय हा स्थितिशील आहे। इतर कोणत्याही समुदायापेक्षा आदिवासी समाज हा सामाजिक गतिशीलता आणि परिवर्तनापासून दूर आहे। असे असले तरीही ख्रिश्चन मिशनऱ्यांचे आदिवासींच्या क्षेत्रातील कार्य, शासन धोरण, भारतीय संविधानातील आदिवासींकरिता असणाऱ्या तरतुदी, केंद्र आणि राज्य शासनाच्या आदिवासी विकासाच्या नवनवीन योजना इत्यादी विविध कारणांमुळे आदिवासी समुदायामध्ये परिवर्तन होऊ लागलेले आहे। कधी काळी स्थितिशील असलेला आदिवासी समूह आता हळूहळू गतिशील होऊ लागलेला आहे। आदिवासी समाजात गतिशीलता आणि परिवर्तनाच्या संदर्भात जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आदिवासी समाजात कोणकोणती परिवर्तने झालेली आहेत ती आपण पाहूयात। एका सामाजिक स्थानापासून दुसऱ्या सामाजिक स्थानाकडे जाण्याच्या क्रियेला सामाजिक गतिशीलता असे म्हणतात। तर सामाजिक गतिशीलता म्हणजे काय हे जाणून घेत असताना जेव्हा एखादा व्यक्ती एका स्थानावरून दुसऱ्या स्थानाकडे जातो त्यालाच आपण सामाजिक गतिशीलता असं म्हणतो। जेव्हा एखादा समूह दुसऱ्या समूहाकडे स्थलांतरित होतो, दुसऱ्या समूहाचं अनुकरण करतो, दुसऱ्या समूहाप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतो, दुसऱ्या समूहाप्रमाणे स्वतःमध्ये बदल करून घेण्याचा प्रयत्न करतो, त्यालाच आपण सामाजिक गतिशीलता असं म्हणतो। साळुंखे यांनी सामाजिक गतिशीलता म्हणजे सामाजिक स्थानामधील परिवर्तनास सामाजिक गतिशीलता असे म्हटलेले आहे। म्हणजेच एका व्यक्तीचं स्थान बदलून तो दुसरं स्थान ग्रहण करतो त्याला सामाजिक गतिशीलता असं म्हटलेलं आहे। उदाहरणार्थ, जेव्हा एखादा गरीब व्यक्ती कष्ट करून पैसे कमवतो आणि श्रीमंत होतो, श्रीमंत वर्गाचा सदस्य होतो, त्या व्यक्तीच्या स्थानामध्ये झालेले परिवर्तन म्हणजेच सामाजिक गतिशीलता होय। तसेच सामाजिक मूल्य, रूढी, परंपरा यांच्यामध्ये देखील सामाजिक गतिशीलता पाहावयास मिळते। उदाहरणार्थ, आदिवासी व्यक्तींचा ग्रामीण आणि नागरी व्यक्तींशी संपर्क आल्यामुळे ते नवीन मूल्यांचे, नवीन गोष्टींचे अनुकरण करतात, त्यामुळे त्यांच्या पारंपरिक मूल्य, रूढी, परंपरा यांच्यामध्ये बदल होतो, याला सामाजिक गतिशीलता असे म्हणता येईल। आदिवासी समाजात सामाजिक गतिशीलता आपल्याला आता पाहावयास मिळत आहे। आदिवासी लोक स्थानांतरित शेती करण्याची पद्धती आदिवासींची बदललेली आहे। ते शेती करताना आधुनिक पद्धतीने शेती करत आहेत। आदिवासी मुले शिक्षण घेऊ लागलेली आहेत। त्यांच्या रूढी, परंपरा यामध्ये त्यांच्या ज्या काही रूढी, प्रथा, परंपरा होत्या त्यांच्यामध्ये बदल आपल्याला पाहावयास मिळतो। आदिवासी समाजाच्या सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक कार्यात तसेच त्यांच्या धार्मिक कार्यातही आपल्याला सामाजिक गतिशीलता ही पाहावयास मिळते। सामाजिक परिवर्तन हे आदिवासी समाज याचा आपण
काय परिवर्तन झालेले आहे याचा आपण विचार करूयात। निसर्गाप्रमाणेच मानवी समाजात देखील परिवर्तन होत असते। मानवी समाजाला पूर्णपणे स्थिरता ही लाभत नाही। स्थल काल परिस्थितीनुसार मानवी समाजात बदल होतात, परिवर्तने होतात। म्हणून एरिस्टॉटल यांनी मानव हा समाजशील प्राणी आहे असं म्हटलेलं आहे। मानव हा समाजशील प्राणी आहे, त्याचप्रमाणे तो परिवर्तनशील प्राणी देखील आहे। परिवर्तनशीलता मानवी समाजाचे एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे। मानवी समाजात परिवर्तनाची प्रक्रिया ही निरंतर चालू असते। म्हणून समाजातील आचार विचार, संस्था, संघटना, जीवन पद्धती व परिवर्तनाच्या प्रक्रियेत मानवी समाजात आदिमावस्थेपासून आजच्या प्रगत अवस्थेपर्यंत मानव समाज हा येऊन पोचलेला आहे। त्यामुळे मानवी समाजाच्या दृष्टीने परिवर्तनाची प्रक्रिया ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते। सामाजिक गतिशीलता म्हणजे काय हे जाणून घेतल्यानंतर आपण आता सामाजिक परिवर्तन म्हणजे काय हे पाहूया। ग्रीन यांनी असे म्हटले आहे की मूलभूत अर्थाने समाज संरचनेतील बदलास सामाजिक परिवर्तन असे म्हणतात। ग्रीन यांनी सामाजिक परिवर्तन म्हणजे स्वीकृत जीवन पद्धतीतील बदलास सामाजिक परिवर्तन असे म्हटलेले आहे। मग ते परिवर्तन भौगोलिक परिस्थिती, सांस्कृतिक साधने, लोकसंख्येची रचना, विचारप्रणाली, प्रसार माध्यमे, शोध यांच्याशी संबंधित असते। सामाजिक गतिशीलता आणि सामाजिक परिवर्तन म्हणजे काय हे जाणून घेतल्यानंतर आता आपण आदिवासी समाजातील सामाजिक गतिशीलता आणि परिवर्तन यावर चर्चा करूयात। आदिवासी समाज हा स्थितिशील होता। हा समाज परिवर्तनापासून दूर असला तरीही त्याचा इतर समाजाशी संपर्क आल्यामुळे शासनाचे कायदे, शासनाच्या योजना, शिक्षण इत्यादी कारणामुळे दराखोऱ्यामध्ये राहणाऱ्या आदिवासींचा इतर लोकांशी, इतर समाजाशी वारंवार संबंध आल्यामुळे त्यांचे अनुकरण आदिवासी लोक करू लागले। इतर लोकांशी संपर्क आल्यामुळे, इतरांचे अनुकरण केल्यामुळे आदिवासी समाजात सामाजिक परिवर्तन घडून आले आहे। ज्या समाजात सामाजिक परिवर्तन घडून येते, आदिवासी समाजात स्थितिशीलता न राहता तो आज गतिशील बनलेला आपल्याला पाहावयास मिळतो। तेथे सामाजिक गतिशीलता आहे, तेथे सामाजिक परिवर्तन हे होतच असते। म्हणजे सामाजिक गतिशीलता आणि सामाजिक परिवर्तन यांचा जवळचा संबंध आहे। आदिवासी समाजाच्या दृष्टिकोनातून त्यांच्याशी संपर्कात आलेला समाज हा त्यांना आदर्श वाटतो। त्यांचे अनुकरण आदिवासी व्यक्तीकडून केले जाते। संपर्कात येणाऱ्या समाजाच्या वेशभूषा, राहण्याची पद्धती, रूढी, परंपरा यांचे अनुकरण करून स्वतःमध्ये परिवर्तन करून घेण्याचा प्रयत्न हा आदिवासी जमातीतील लोकांकडून केला जात आहे। आदिवासी समाजात सामाजिक परिवर्तन होते असे आपण म्हणतो, म्हणजेच त्यांच्यात काय परिवर्तन झाले हे जाणून घेणेही आवश्यक आहे। सामाजिक परिवर्तन हा समाजाचा गुणधर्म आहे, तसेच मानवामध्ये होणारे परिवर्तन हा देखील मानवाचा गुणधर्म आहे आणि याबाबत आदिवासी समाज देखील या बदलाचा, आदिवासी समाजामध्ये झालेला बदल आपल्याला प्रकर्षाने जाणवतो। आदिवासीमध्ये सांस्कृतिक परिवर्तन झालेले आपल्याला पाहावयास मिळते। संस्कृतीचे दोन प्रकार आहेत, एक म्हणजे भौतिक संस्कृती आणि दुसरी म्हणजे अभौतिक संस्कृती। भौतिक संस्कृतीमध्ये अनुकरणप्रिय गोष्टींचा समावेश होतो। भौतिक साधनांमुळे आदिवासी समाजात बदल घडून आलेला आहे आणि त्यामुळे हा आदिवासी समाज इतर समाजांच्या जवळ गेलेला आपल्याला पाहावयास मिळतो। आदिवासी समाज हिंदूंच्या संपर्कात आल्यामुळे त्यांच्या संस्कृतीमध्ये हळूहळू बदल घडून आले आहेत। आदिवासींच्या धर्मकल्पना, श्रद्धा, विधी करण्याच्या पद्धती यांच्यामध्ये बदल झालेला आहे। आदिवासी विवाह पद्धती, हुंडा पद्धती, घटस्फोट यांचा आदिवासींनी स्वीकार केलेला आहे। काही आदिवासी समाजाने ख्रिश्चन धर्म अंगीकारलेला आहे। आदिवासी अंगभर कपडे वापरू लागलेले आहेत। आदिवासींना दवाखाना, आरोग्याच्या सुविधा, वैद्यकीय उपचार सरकारकडून, शासनाकडून दिल्या जात आहेत। तसेच जादूटोणा, मंत्रतंत्र याचे महत्त्व आदिवासी जमातीमध्ये कमी झालेले आपल्याला पाहावयास मिळते आणि परंपरागत करमणुकीची साधने आता कालबाह्य झालेली आपल्याला आदिवासी जमातीत पाहावयास मिळतात। आदिवासी जमातीतील शैक्षणिक परिवर्तन जाणून घेत असताना आदिवासी समाजात एकेकाळी युवागृहाच्या माध्यमातून संस्कार आणि शिक्षण दिले जायचे, परंतु आदिवासींना
समाज प्रवाहात आणण्यासाठी शिक्षणाचे महत्त्व लक्षात घेऊन शासनाकडून नवीन योजनांची आखणी करण्यात आलेली आहे. जसे की शासनाकडून मोफत शैक्षणिक सुविधा पुरवल्या जात आहेत. त्यांना आदिवासी भाषेतून शिक्षण देऊन त्यांच्यात साक्षरता वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. राज्यघटनेनुसार बिहार आणि ओरिसा या राज्यामध्ये आदिवासींची स्थिती ही मोठ्या प्रमाणात बदललेली आपल्याला पाहावयास मिळते. शालेय शिक्षणाबरोबरच मूर्तिकला आणि चित्रकला त्यांना शिकवली जाते आणि शेतीच्या आधुनिक पद्धती त्यांनी स्वीकारलेल्या आपल्याला पाहावयास मिळतात. मिझोरम भागातील आदिवासी प्रगत बनलेले आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेची पूर्वतयारी करण्यासाठी अनेक घटक राज्यात मार्गदर्शन केंद्रे सुद्धा सुरू झालेली आहेत. शैक्षणिक संस्थांमध्ये आदिवासी मुलींना प्रवेशाच्या शिक्षणानंतर नोकरीच्या जागा राखून ठेवल्याने त्यांच्या शिक्षणाची आवड ही वाढत आहे. शैक्षणिक सोयींमुळे बऱ्याच प्रमाणात आदिवासींमध्ये बदल होत आहेत. आदिवासींमध्ये तांत्रिक परिवर्तनाचा स्वीकार सुद्धा मोठ्या प्रमाणात केला जात आहे. आदिवासी समाजामध्ये तंत्रज्ञानाची प्रगती होऊन झूम शेतीऐवजी स्थिर शेतीचा स्वीकार आदिवासींनी केलेला आहे. सरकारी यंत्रणेमध्ये आदिवासी आता शेतीसाठी संकरित बियाणे, खते, कीटकनाशके यांचा वापर करू लागले आहेत. पशुपालन, कुक्कुटपालन, दूध व्यवसाय, मासेमारी इत्यादी व्यवसायांसाठी प्रशिक्षणामुळे नवीन साधने वापरली जात आहेत. कामानिमित्त एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना दळणवळणाच्या साधनांचा वापर आदिवासींकडून केला जात आहे. आदिवासी केवळ पूर्वी पोटापुरते कमवत होते, आता ते पैशाची साठवणूक करत असलेले आपल्याला पाहावयास मिळतात. आदिवासी समाजातील सामाजिक परिवर्तन पाहताना आदिवासी समाज डोंगर दऱ्यात दुर्गम भागात राहायचा. मुख्य समाजापासून तो वेगळा राहत होता. दळणवळणाच्या साधनामुळे आदिवासी समाजाचा बाह्य जगाशी संबंध हा वाढत आहे. आदिवासी समाजाचा संबंध आल्यामुळे त्यांच्यावर इतर समाजाशी संबंध आल्यामुळे त्यांच्यावर हिंदू संस्कृतीचा प्रभाव आपल्याला पडलेला दिसून येतो. हिंदू धर्मातील बालविवाह, हुंडा पद्धती, घटस्फोट यांचाही स्वीकार त्यांच्याकडून झालेला आहे. तसेच ख्रिश्चन धर्माचाही प्रभाव आदिवासींवर पडल्यामुळे त्यांच्यातील प्रथा, परंपरा, चालीरीती, सण, उत्सव यामध्येही बदल झालेला आपल्याला पाहावयास मिळतो. आदिवासी समाजात बहुपत्नीत्वाची प्रथा आता काही अंशी कमी झालेली आपल्याला पाहावयास मिळते. एकविवाह पद्धतीचा स्वीकार बहुतांश प्रमाणात आदिवासी जमातींमध्ये केलेला दिसून येतो. आदिवासी समाजाची पारंपरिक वैशिष्ट्ये आता लोप पावत आहेत. तसेच राहणीमान, आचारविचार, जीवनपद्धती, संस्कृती, रूढी, परंपरा, सवयी, मूल्य, नियमने, विवाहविषयक निषेधनियम, नागरीकरण, शिक्षणाचा वाढता प्रसार माध्यमे, दळणवळणाची साधने, हिंदू धर्मीयांचा प्रभाव, शासकीय प्रयत्न व आदिवासी समाज प्रगतिशील समाजाच्या संपर्कात आल्यामुळे या आदिवासी समाजाच्या जे स्वरूप आहे त्यामध्ये लक्षणीय स्वरूपाचा बदल आपल्याला झालेला पाहावयास मिळतो. धन्यवाद.